नमस्कार मित्रांनो, मी अविनाश आदक. महाई न्यूजच्या टू द पॉईंटमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत हेवेदावे नुकतेच प्रकर्षाने समोर आलेत. त्याला कारण ठरलंय राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या माजी महापौर मंगला कदम यांचं एक वक्तव्य. नक्की काय घडलंय जाणून घेऊया. मुळातच पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थानिक आणि बाहेरचा म्हणजेच गाववाले आणि बाहेरून येऊन शहरात स्थायिक झालेले असे अघोषित दोन वेगवेगळे गट आहेत. त्यामध्ये माजी महापौर योगेश बहल टीमचा गट, ज्याला बाहेरचा समजलं जातं, त्यांना दिवंगत अजित पवार यांच्या गुडबुक्समधील मंडळी म्हणूनही ओळखलं जात होतं. एवढंच नव्हे तर गेल्या 25-30 वर्षांमध्ये योगेश बहल यांनी राष्ट्रवादीच्या निर्णय प्रक्रियेमध्ये निर्णायक भूमिका बजावली आहे आणि आज सुद्धा योगेश बहल शहर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आहेत. माजी महापौर योगेश बहल आणि मंगला कदम दोघेही मातब्बर नेते आहेत. एका अर्थानं दोघेही बाहेरचे. त्यामुळंच राजकीय कारकिर्दीमध्ये स्थानिक नेते मंडळींशी त्यांचं कधीही म्हणावं असे सूर जुळले नाहीत. किंबहुना स्थानिकांमध्ये फूट पाडून राजकीय यश मिळवण्याचा यशस्वी प्रयोग या दोन्ही नेत्यांनी केला. त्याबाबत अनेकदा राजकीय वर्तुळांमध्ये जाहीर चर्चाही झाली. एकंदरीतच बहल आणि कदम यांनी राष्ट्रवादीच्या सत्ता काळात प्रदीर्घ कारकीर्द गाजवली आहे. योगेश बहल यांनी कायम स्थानिकांमधील मतभेदांचा फायदा करून घेतलाय आणि राजकारणात त्यामध्ये गैर काहीच नाही. पूर्वी मंगला कदम, शेट्टी कुटुंबीय, आसवानी कुटुंबीय आणि आता सीमा सावळे, आशा शेंडगे अशा स्थानिक विरोधकांना सोबत घेऊन बहल आजही शहराच्या राजकारणात प्रभावी ठरतात. मात्र स्थानिकांचा सपोर्ट नसल्यामुळं केवळ नगरसेवक आणि महापालिकेतील महत्त्वाची पदे यांपर्यंतच त्यांना मजल मारता आली. काही दिवसांपूर्वी योगेश बहल यांना विधान परिषदेवर संधी मिळावी यासाठी सीमा सावळे यांच्या नेतृत्वात शहरातील एक शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांना भेटले. मात्र त्या जागेवर सुद्धा जिशान सिद्दीकी, जे दिवंगत नेते बाबा सिद्दीकी यांचे चिरंजीव आहेत, त्यांना संधी देण्यात आली. आता विधान परिषदेच्या 16 जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्याचा कार्यक्रम सुद्धा नुकताच जाहीर झालाय, ज्यामध्ये 18 जून रोजी मतदान होईल. या निवडणुकीत पुन्हा बहल यांना संधी मिळेल अशी अपेक्षा असतानाच माजी महापौर मंगला कदम यांच्या एका वक्तव्याने बहलांची अक्षरशः राजकीय विकेट घेतली आहे. माजी महापौर मंगला कदम नक्की काय बोलून गेल्या आणि बोललेले सत्य नक्की कुणाच्या पथ्यावर पडेल आणि कुणाला अडचणीत आणेल ते बघूया. तर झालंय असं, प्रभाग क्रमांक 11 मधील एका उद्यानाच्या जागेवर मंगला कदम यांच्या आशीर्वादानं समाज मंदिराचं काम अनधिकृतपणे सुरू आहे. त्याला भाजपाच्या स्थानिक नगरसेविका योगिता नागरगोजे यांनी विरोध केला. यावर संतापलेल्या कदम यांनी थेट आमदार महेश लांडगे यांना जाब विचारला. त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पण कदम बोलताना एक सत्य बोलून गेल्या. त्या म्हणाल्या, मी विलास लांडे यांना पाडण्यासाठी 15 वर्ष तुमचं काम केलं. आता कदम यांनी 15 वर्षांपासून पक्षविरोधी काम केलं का, असा प्रश्न सोशल मीडियातून उपस्थित केला जातोय. याचाच दुसरा अर्थ असा की ज्यावेळी राष्ट्रवादीकडे निर्विवाद सत्ता होती त्यावेळीच महेश लांडगे यांनी राष्ट्रवादीतील एक गट हाताशी धरला होता का आणि त्याचा फायदा त्यांना सलग 3 वेळा विधानसभा निवडणुकीत झाला का. एकंदरीतच या प्रकरणामध्ये आता आमदार लांडगे यांना स्वपक्षाची नगरसेविका आणि राष्ट्रवादीतील मदतगार यांच्या वादातून मार्ग काढावा लागणार आहे. मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थापनेनंतर शहरातील मातब्बर नेते माजी आमदार विलास लांडे विरुद्ध योगेश बहल आणि मंगला कदम हा पक्षांतर्गत राजकीय सत्ता संघर्ष सर्वश्रुत आहे. 2004 मध्ये लांडे यांनी हवेली मतदारसंघातून निवडणूक जिंकली. त्यानंतर 2009 मध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघातून मंगला कदम यांना तिकीट दिलं. त्यावेळी लांडे यांनी बंडखोरी केली आणि अपक्ष निवडणूक जिंकले. त्यामुळं बहल आणि कदम यांच्या मनात लांडे यांच्या प्रती बदल्याची भावना निर्माण झाली. या भावनेतूनच 2014च्या निवडणूक बहल व कदम गटाने अपक्ष निवडणूक लढवलेल्या महेश लांडगे यांना मदत केली. त्यावेळी राष्ट्रवादीच्या चिन्हावर विलास लांडे निवडणुकीच्या रिंगणात होते. लांडगे विजयी झाले आणि बहल व कदम गटाचा बदला पूर्ण झाला. राष्ट्रवादीत असतानाही पक्षाच्या उमेदवाराविरोधात त्यांनी काम केलं आणि नंतरच्या काळात त्यांनी भाजपसोबत जुळवून घेतलं असंही सांगितलं जातंय. त्याचीच परिणिती 2026च्या महापालिका निवडणुकीत सुद्धा पाहायला मिळाली. मंगला कदम यांचा मुलगा कुशाग्र कदम यांना आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकारानं भाजपा प्रवेश देण्यात आला
आणि ते निवडूनही आले. या कृतीतून आमदार लांडगे यांनी कदम कुटुंबियांनी केलेल्या मदतीची एक प्रकारे परतफेड केली. आता या सगळ्या परिस्थितीत नगरसेवक नाना काटे, माजी आमदार विलास लांडे हे खऱ्या अर्थानं डार्क हॉर्स ठरतील असं मत राजकीय जाणकार व्यक्त करतायत. एकीकडे विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली आहे. त्या जागेवर शहरातील नेत्याला संधी द्यावी आणि 2029च्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं पक्ष भक्कम करावा अशी अपेक्षा निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जाते. बहल आणि कदम यांनी पक्षातील प्रतिस्पर्ध्यांचा बंदोबस्त करण्यासाठी विरोधी पक्षातील उमेदवारांना साथ दिली. त्यामुळं पक्षाचं मोठं नुकसान झालं. ही बाब सातत्यानं स्थानिकांनी पक्षश्रेष्ठींच्या कानावर घातली, पण त्याकडं दुर्लक्ष करण्यात आलं. आता मंगला कदम यांच्या विधानामुळं यावर पुन्हा एकदा प्रकाश पडलाय. त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बहल यांना विधान परिषदेवर संधी मिळेल याची शक्यता आता जवळपास मावळली आहे. किंबहुना राष्ट्रवादीचे नेते विठ्ठल उर्फ नाना काटे आणि माजी आमदार विलास लांडे यांचं पारडं जड झालंय. आगामी काळात पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादीमध्ये नक्की काय घडामोडी घडतायत हे पाहणं राजकीयदृष्ट्या महत्त्वाचं ठरणार आहे. एकूणच या सर्व विषयाबद्दल आपल्या काय भावना आहेत त्या आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. या आणि अशा घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पुन्हा भेटूया महाई न्यूज टू द पॉइंटमध्ये. धन्यवाद. पाहत रहा महा ई न्यूज, लढाई सत्याची, लोकशाहीच्या हक्काची.